त्याच्यासाठी. आणि मागे खूप सुंदर शेत आहे माझ्या, खूप जास्त. आणि हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही आहोत धरणगावला आणि मी आज व्लॉग करणार आहे. काल मी नाही केला व्लॉग, आज आपण पूर्ण व्लॉग करूया. सो गाईज, आता आम्ही मंदिरात आलोय आणि मी तुम्हाला सांगेन की आम्ही कुठे आलोय. तर आई तू सांगू शकते आपण कुठे आलोय? बळीराम बाबा मंदिर. आणि ही बघा आमची पूर्ण फॅमिली इकडे बघू शकता तुम्ही. सगळे खूप छान रेडी होऊन आले आहेत. आणि हे आहेत काका ज्यांना झोप येते. आणि ही काकू एवढी चांगली दिसते, खूप सुंदर. सगळे कझन्स पण आहेत माझे. सगळं व्लॉग मध्ये टाकणार आहे मी. चालू झालेला आहे व्हिडिओ. दिस इज माय क्यूटची आदू बेबी, जिचा नवस आहे, जी की झोपेत आहे. आणि आम्ही आता इकडून जाणार आहोत. आमचं सगळं पाय वगैरे पडून झालंय. गाईज, कनिष्का ससाने ब्लॉग. आणि आम्ही इकडे दुसरीकडे आता आलोय. आम्ही पहिले गेलेलो, आता लोकेशन चेंज आहे. काय भांडता तुम्ही लोक, पण मी नाही दिसत आहे. आपल्याला नाही जाऊ देणार आहे. बरं जाऊ देत आहे, नाही मला जाऊ देत आहे तरी पण. कधी बोलले मला, कोण बोललंच नाही. आता ही पप्पा मम्मी करणार सगळं. आणि हिला काय, ही लहानशी मुलगी आहे क्यूट. आणि इकडे बकऱ्या. तसं ताईच्या चॅनल सोबत माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब कर. सो गाईज, आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशन. हो येते, चला ना तुम्ही. व्लॉग चालू राहणार आहे आपला. दिस इज माय क्यूट लिटिल सिस्टर. हे तिचंच आहे तसं. मी तिच्याकडून घेतलंय थोड्या वेळासाठी, तिला परत दे. हो, असं काय नाही. आम्ही आता इकडून चाललो आहोत. मला खूप कंटाळा येते. आता मी बसमध्ये जाऊन गाणं ऐकले. आपण गटरात पडू, तिकडे गटर आहे. मला संजय काका बोलले की आता आहे ना, आम्ही भक्ती आणि आम्ही सोबत बसलोय. सो मी आय थिंक सो दूरदर्शनच्या टीममध्ये जाणार आहे. आणि भक्ती मी कोणाच्या टीममध्ये जाणार आहे. ही आमच्यासोबत मागे येत नाही, चुकून पण येत नाही ती. त्याच्यामुळे तर आम्ही टीमला काही टीम दिलीच नाही. आम्ही टीम वी आर आउट ऑफ टीम. कारण ही गेमच नाही खेळणार. कोणता गेम खेळणार आहे? आम्ही आहे ना सॉफ्ट माइंड गेम खेळतो. सो संजय काका गेम. ओके, संजय काका गेम्सवाले. हाय गाय, संजय काका स्ट्रीट गेम ठेवणार आहे. नको. सो आता बसकडे जात आहोत आम्ही. सगळे बाहेरच का थांबलेत काय माहिती. सो आता आम्ही बसमध्ये चढू आपण. सो आम्ही बसमध्ये आलेलो आहोत. लेट्स गो. आता इथून पुढे कुठे जाणार आहे मला पण माहिती नाही. माहिती खोटं सांगते तुम्हाला, इला सर्व माहिती आहे. हे बघा, मस्त सगळे माझे कझन्स बेड आहेत. सो गाईज, आम्ही पोहोचलो आहेत शेतामध्ये आणि आम्ही इकडे हॉल्ट घेतला आहे. तर तसं बाबांचं मंदिर आहे इकडे.
तू त्याच्यासाठी. आणि मागे खूप सुंदर शेत आहे माझ्या, खूप जास्त, आणि ऊन खूप लागतंय, पण फोटोज छान येत आहे तिकडे. सो आपण फोटोशूट सुद्धा करू. इथे बैल सुद्धा आहेत 2 त्या मागे तिकडे, क्यूट आहेत ते. आणि काकू तिकडे फोटोशूट करते. बाकीचे लोक तिकडे झाडाखाली थांबले आणि जे लोक आहेत ते फोटोशूट मध्ये बिझी आहेत. बाकी माझ्या मागे आठीबा मंदिर होतं आठवण सनी गेलो असं मंदिर आहे टू ब्लॉगर्स इन 1 फ्रेम. सगळ्यांनी अंग मुद्दा काढून खायला पाहिजे. आमचं जेवण झालेलं आहे आणि पूर्ण बस खाली आहे. चांगलं वाटतंय खाली बसमध्ये. आणि एवढ्या टायमानंतर मी पप्पांना भेटते असे एकट्यात. पप्पा एवढे बिझी आहेत बघा. हाय गाइस, एवढे बिझी कसे झाले तुम्ही? सो बिझी. मराठी व्लॉग आहे, प्लीज मराठीत बोला. मराठी असल्यामुळे मला मराठीत बोलावं लागेल. हो. शक्यतो मी मराठी बोलत नाही, पण माझ्या मुलीसाठी मला मराठी बोलावं लागेल. हो, थँक्यू. आज खूपच सगळं शेड्यूल बिझी होतं. सकाळी पहाटे लवकर उठून आम्ही प्रथम धरणगाव गेलो. धरणगाव जाऊन तिथे आम्ही देकाडी आईचं दर्शन घेऊन नंतर धरणगावला डोंगरेपीर बाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे नवसाची सगळी प्रक्रिया पूर्ण करून आम्ही नथुशा बाबांच्याकडे एरंडोल गेलो. तिथून दर्शन घेऊन पुन्हा आम्ही हॉलवरती आलेलो आहोत. आणि आता मटणाचा टोप शिजत आहे, पण माझी मुलगी व्हेज असल्या कारणाने तिने मनसोक्त असा गुलाबजामांचा आनंद घेतलेला आहे. गाईज, मी नॉनव्हेज पण खाते, पण माझी इच्छा नाही आहे नॉनव्हेज खायची, सो मी व्हेज खाल्लं. सो चला बस एक्सप्लोअर करू आपण. कनिष्काकडे जाऊ, ती लास्ट सीटवरती बसलेली आहे, सो आपण पण तिकडेच जाऊ. ती थोडीशी मस्ती करायला. सो तुम्ही थोडं शिफ्ट होऊ शकता का? हो, थँक्स. सो इथे तर जरासं पण काही दिसत नाही. आता दिसतंय. हॅलो गाईज, सन किस नाही आहे, वी आर सन स्लॅब्ड. सी स्लॅब. लिटरली खूप ऊन येते, त्याच्यामुळे लिटरली डोळे उघडायला सुद्धा होत नाहीये. आणि झोप एवढी येते, झोप पण खूप येते की असं आता होईल की थोड्या वेळात मी तुम्हाला इथे झोपलेली दिसेल. रोज खूप कंटाळा येतोय मला. हो, मला चालेल, बिकॉज आय लव्ह समर सीझन. आय लव्ह हॉटनेस. आता शिवांश पण आलाय मस्ती करायला मध्ये मध्ये. ब्लॉगची घाण केलेली आहे ऍक्च्युली. चांगलं इकडे बाजूला यायचं तर. फुटवणे आवडतात मला, इंडियन जराही आवडत नाही. तर ऊन लागतंय, ऊन लागत नाही.
सो आम्ही तुम्हाला नंतर भेटू आता थोड्या वेळाने. सो गाईज वेलकम बॅक. आता आम्ही चहा वगैरे पिऊन आलो आहे परत रूमवरती आणि इकडे चालू आहे क्रिकेट. सो आम्ही मी पहिले झोपून गेलेली, खूप झोप आलेली. सकाळी 6 वाजता उठलेलो आम्ही. मला दाखवते आता क्रिकेट. सो गाईज तुम्ही बघू शकता तिकडे क्रिकेट चालला आहे. इथे आमचे बॉलर आहेत आणि तिथे बॅटर आहेत. ॲज यू कॅन सी ऑडियन्स इकडे आणि इथे क्रिकेट चाललं आहे. गाईज बॉलर बॉलिंग नाही करत आहेत. कोणीच कॅच पकडलेला नाहीये. बॉलर डिसअपॉइंटेड आहे. इथे काका उभा आहे. इथे आमची ऑडियन्स. स्पीकरवरती कोणते गाणे लावणार आहे? डिस्को दीवाने. आहा. आपल्याकडे सिंगर आहेत. कराओकेची गरज आहे आपल्याला आता. सो पप्पा आपल्याला कराओकेची गरज आहे ना. थांब ना जरा अँगल घेऊ दे. तर तुम्ही कोणतं गाणं बोलणार आहात? तुला कोणतं वाटतं की पप्पांनी गाणं बोललं पाहिजे? मला नाही माहिती. तुम्हाला जे आवडतं ते गाणं बोल. बघा इथे स्पीकर आहे. दाखवायला नाही काही. सो गाईज हा माझा आउटफिट आहे. चिकन करीचा टॉप आहे हा हॉट पिंक कलरमध्ये आणि शॉल. लाईट लागल्यामुळे अजून छान दिसतंय. काकी क्रिकेट खेळते बघा. ती काय खेळते काय माहिती. आणि इकडे झगडे सुद्धा होत आहे. आणि आमची ऑडियन्स खूप छान आहे इथे बसलेली आहे.